मैं आपला हो श्याम से ठाकुर, हर हिंदुत्व की कहानी श्याम से ठाकुर की जुबानी, शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राजस्थानी विभाग. मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून उद्याला जे 17 तारखेला वीर हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांची जयंती आहे, त्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व ठिकाणी सर्वांनी जल्लोषाने ही जयंती मनवायला पाहिजेत असे मी व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो. सर, एका ठिकाणी कुठे जयंती युवा भरपेटा दिसतो, परंतु महाराणा प्रतापांना भरपूर शिकण्यासारखं आहे. युवांनी महाराणा प्रताप यांच्याकडनं काय शिकणं गरजेचं आहे? फार चांगला प्रश्न विचारला साहेब तुम्ही. वीर हिंदू शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी, तसे छत्रपती महाराज पृथ्वीराज सिंहजी चौहान, राणा सांगा, राणा हमीर, राणा उदयसिंग असे भरपूर आपले राजे होऊन गेले. या राज्यांची जी शिकवण होती, ही शिकवण एकच होती, विकासाला कशी गती द्यायची, विकास कसा हा समोर व्हायला पाहिजे, विकास हा युवा करू शकतो, विकासामुळेच युवामुळेच हा इतिहास घडलेला आहे. आणि येणाऱ्या काळात त्यांची प्रेरणा घेण्यासाठी या जयंत्या निमित्तानं मनवल्या गेल्या पाहिजेत, चांगल्या स्वरूपात झाल्या पाहिजेत, हे उद्दिष्ट आहे. शेवटचा प्रश्न सर, ठिकठिकाणी महापुरुषांचा कुठे ना कुठे कधीतरी चुकून अवमान होतो, या विरुद्ध तुम्ही सतत लढा दिलाय. काय आव्हान करा की कोणत्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे, महापुरुषांचा अपमान होऊ नये म्हणून आपण कशा प्रकारे रणनीती आखली पाहिजे? भारत हा एका समाजाचा देश नाहीये. भारतात सार्वभौम आहे. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सब हम है, सब भाई भाई. तर सगळ्या समाजाचे महापौर होऊन गेलेले आहेत. सगळ्यांनी जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे, खास करून युवांची. आणि महापुरुषांबद्दल जे आदरणीयता आहे, ती आदरणीयता सर्वांनी पाळली पाहिजेत, बाळगली पाहिजेत, असे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो. साहेब, जयंतीच्या निमित्त सर्व भारतवासियांना मी सांगू इच्छितो की वेगवेगळे उपक्रम असे राबवा ज्या उपक्रमामुळे चालना भेटली पाहिजे, चांगली चालना, विकासाची चालना भेटली पाहिजेत. आणि आपला देश हा कसा विकासाच्या मार्गावर जाईल याच्याकडलं फार लक्ष गेलं पाहिजे. वीर महाराणा प्रताप हे या भारताच्या भूमीतील एक शूरवीर होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, त्यानुसारच महाराणा प्रताप हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. आताच आमच्या अध्यक्षांनी आपणास याबद्दल सर्व माहिती सांगितलीच असेल. मी भारतातील सर्व जनतेला उद्याच्या या दिवसानिमित्त शुभेच्छा चिंतितो आणि सर्व युवकांना मी आवाहन करेन की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांनी जे पराक्रम करून दाखवले, त्यानुसारच तरुण युवकांनी त्याच्यातून काहीतरी धडा घेतला पाहिजे आणि नव्या पिढीने त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निदान प्रयत्न तरी केला पाहिजे. बाकीच्या ज्या इतर गोष्टी सध्या काही ऐकायला येतात, अशा गोष्टींपासून तरुण युवकांनी दूर राहिलं, त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांनी जे पराक्रम केले, त्यांनी जी खडतर मेहनत केली, त्या मेहनतीनुसारच आपण एक छोटासा प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही. तर उद्याच्या दिवशी संपूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आमच्या या विभागामार्फत शिवसेनेतर्फे अनेक चांगले कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत. आणि या कार्यक्रमांमध्ये जनतेला सुद्धा आम्ही आवाहन करतो की आपण सुद्धा त्यात उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमांची शोभा वाढवावी. सर, शिवसेना पक्ष नेहमीच महापुरुषांच्या महापुरुषांचा आदर करत आलाय. महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांच्या काही गोष्टी साधारण आहेत. काय सांगाल, आमच्यासारख्या युवकांनी कोणत्या प्रमुख गोष्टी त्याच्याकडनं शिकल्या पाहिजे? अनेक अशा गोष्टी, छत्रपती शिवाजी महाराज घ्या, महाराणा प्रताप घ्या, भगतसिंग घ्या, अनेक शूरवीर या आपल्या भूमीमध्ये होऊन गेले. आता यांची प्रत्येक गोष्टच घेतली पाहिजे. अशी कोणती गोष्ट आहे की जी आम्ही घेऊ नये? आणि शिवसेना जो पक्ष जो आहे तो या सर्व महापुरुषांच्या मागे उभा नाहीये, तर आम्ही त्यांच्याकडूनच शिकून आम्ही त्यांनी आखलेल्या रस्त्यावर चालण्याचा प्रयत्न करत असतो. शिवसेना हा आदरणीय आमचे जे थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांनी जी काही शिकवणूक दिली, त्या शिकवणुकीवरती चालायचा प्रयत्न करत असतो. शिवसेना हे नाव सुद्धा आम्ही त्यांच्याकडे पाहूनच दिलेलं आहे. तेव्हा मी एवढंच युवकांना सांगेन सर्वांना की छत्रपती शिवाजी महाराज म्हणा
महाराणा प्रताप म्हणा, भगतसिंग म्हणा किंवा इतर सर्व म्हणा, यांनी जे आदर्श घालून दिलेले आहेत या महाराष्ट्राला किंवा या देशाला, त्यांच्या आदर्शावरती सध्याच्या तरुण पिढीने चाललंच पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे की कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज परस्त्रियांकडे बघायचे, कसे सर्व धर्माचे लोकांना ते घेऊन आपला राज्यकारभार त्यांनी उभा केला, कसे महाराणा प्रताप यांनी आपल्या राज्यामध्ये आपल्या येथील जनतेसाठी ते लढले आणि त्यांनी तिथे परकीयांची आक्रमणं कशी परतून लावली आणि कसं एक सुराज्य उभं केलं, ते त्याच्यातून काहीतरी आपण घेऊन शिकलं पाहिजे आणि आपण एक काही ना काही छोटासा प्रयत्न केला पाहिजे, एवढंच मी सांगू शकेन.